तर आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय दक्षिण सोलापूरच्या गंगेवाडीमध्ये आता ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झालेला आहे। 15 ते 20 मिनिटांपासून मतदान बंद असल्याची माहिती मिळते। आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी साम टीव्हीवर आपण पाहतोय दक्षिण सोलापूरमधून। दक्षिण सोलापूरच्या गंगावाडीमध्ये आता ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे मतदान प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण झालेला आहे। मोठ्या संख्येने खरं तर सकाळच्याच वेळेमध्ये मतदान करण्यासाठी मतदार हे बाहेर पडतात, मात्र गेल्या 15 ते 20 मिनिटांपासून ही मतदान प्रक्रिया थांबलेली आहे। आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आणि सर्वप्रथम आपण साम टीव्हीवर पाहताय। सकाळी 7 वाजल्यापासूनच आपण पाहतोय मतदानाला सुरुवात झालेली। अवघा आता 1 तास झालेला आहे मतदान प्रक्रिया सुरू होऊन, मात्र गेल्या 15 ते 20 मिनिटांपासून दक्षिण सोलापूरच्या गंगावाडीमध्ये आता ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झालेला आहे आणि हा बिघाड लवकरात लवकर दुरुस्त करण्यासाठी आता प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्नही सुरू आहेत। मात्र अवघा 1 तास झालेला असताना अशा पद्धतीने ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे कुठेतरी मतदारांनी सुद्धा नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळतं। आणि याच महत्त्वाच्या घटनेसंदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमया यांच्याकडनं। विश्वभूषण, दक्षिण सोलापूरच्या गंगावाडीमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झालेला आहे, आता प्रशासनाच्या माध्यमातून कसे प्रयत्न सुरू आहेत? विश्वभूषण, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? तर आपण पुन्हा एकदा विश्वभूषण यांच्याशी संपर्क साधूयात आणि तिथल्या सध्याच्या परिस्थितीचा आढावा सुद्धा घेणार आहोत। मात्र आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी ही सोलापूरमधून येते। दक्षिण सोलापूरच्या गंगेवाडीमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झालेला आहे आणि त्यामुळे गेल्या 15 ते 20 मिनिटांपासून मतदान प्रक्रिया ही खोळंबलेली आहे आणि मोठ्या संख्येने खरं तर सोलापूरमध्ये ऊन वाढतंय, त्यामुळे सकाळच्याच वेळेमध्ये मोठ्या संख्येने मतदार हे मतदान करण्यासाठी बाहेर पडतायत। मात्र अशा पद्धतीने ईव्हीएम मशीनच बिघडल्यामुळे आता मतदारांनी ही नाराजी व्यक्त केलेली आहे। दक्षिण सोलापूरहून ही मोठी अपडेट येतेय। दक्षिण सोलापूरच्या गंगेवाडीमध्ये आता ईव्हीएम मशीनमध्येच बिघाड झालेला आहे। आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट दक्षिण सोलापूरमधून।